लव्ह जिहाद कायदा राज्यघटना विरोधी. धर्मांतर विरोधी कायदा असताना लव्ह जिहाद हा नवा कायदा कशासाठी, असा प्रश्न उपस्थित करून मुस्लिम सत्यशोधक मंडळाने हा कायदा राज्यघटना विरोधी असल्याची टीका केली आहे. धर्मनिरपेक्ष एकात्मक समाज निर्मिती करण्यासाठी समान नागरी कायदा असल्यास मंडळ त्याचे स्वागत करेल, अशी भूमिका मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर शमशुद्दीन तांबोळे यांनी मांडली. धर्मांतर विरोधी कायदा हा केवळ शत्रुभाव वाढवण्यासाठी आणि राजकीय हेतू साध्य करण्यासाठी निर्माण केला जात असल्याचा आरोप तांबोळे यांनी पत्रकाद्वारे स्पष्ट केले. देशात आणि महाराष्ट्रात अशा लव्ह जिहादच्या किती घटनांची नोंद आहे, असा प्रश्न तांबोळे यांनी उपस्थित केला. एखाद्या व्यक्तीने असे दुष्कृत्य केले असेल तर शिक्षा झालीच पाहिजे, परंतु एका व्यक्तीचे दुष्कृत्य हे संपूर्ण समाजाचे अशी प्रतिमा केल्याने धार्मिक सौहार्द, सामाजिक सलोखा आणि राष्ट्रीय एकात्मतेलाच नख लागणार आहे, असा इशाराही तांबोळे यांनी दिला. निवडीची घाई का? काँग्रेसचा केंद्राला सवाल. नव्या कायद्यानुसार निवड झालेले ज्ञानेश कुमार पहिले निवडणूक आयुक्त. नव्या केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीसाठी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत निवड समितीची बैठक झाली. मात्र बुधवारी सर्वोच्च न्यायालयात याबाबत सुनावणी होणार असताना निवडीची घाई केली जात असल्याबद्दल काँग्रेसने आक्षेप नोंदविला. असे असताना रात्री उशिरा केंद्रीय विधी मंत्रालयाने ज्ञानेश कुमार यांच्या नावाची मुख्य निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती जाहीर केली आहे. आक्षेप काय? केंद्र सरकारने 2023 मध्ये केलेल्या कायद्यात निवड समितीमधून सरन्यायाधीशांना वगळण्यात आले. सरन्यायाधीशांच्या ऐवजी सदस्य म्हणून केंद्रीय मंत्र्यांचा समावेश करण्यात आला. त्यामुळे निवड समितीमध्ये पंतप्रधान, एक केंद्रीय मंत्री व लोकसभेचे विरोधी पक्ष नेते असे 3 सदस्य असतील. सरन्यायाधीशांना वगळल्यामुळे निष्पक्ष निवड होऊ शकत नाही, असा आरोप करत काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे. याचिकेवर 19 फेब्रुवारीला सुनावणी होण्याची शक्यता असून निकाल दिला जाऊ शकतो. 7,500 उमेदवारांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा. एमपीएससी परीक्षेच्या विरुद्धच्या याचिका फेटाळल्या. छत्रपती संभाजीनगर राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या लिपिक, टंकलेखक, कर सहाय्यकाच्या अनुक्रमे 7,034 व 438 पदांच्या परीक्षेत या तांत्रिक अडचण निर्माण झाल्याच्या तक्रारीचे सर्व अर्ज महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाचे न्यायिक सदस्य न्यायमूर्ती VK जाधव व प्रशासकीय सदस्य विनय कारगावकर यांनी फेटाळले आहे. त्यामुळे 7,500 उमेदवारांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला. या प्रकरणी 350 पेक्षा अधिक तक्रार अर्ज दाखल करण्यात आले होते. कतारचे अमीर भारत भेटीवर. कतारचे अमीर शेख तामीम बिन अहमद अल थानी हे भारत भेटीवर आहेत. ते पंतप्रधान आणि राष्ट्रपतीची भेट घेतील. युक्रेन युद्धावर आजपासून वाटाघाटी. रशिया आणि युक्रेन युद्ध थांबविण्यासाठी रशिया आणि अमेरिकेचे वरिष्ठ अधिकारी चर्चा करणार असल्याची माहिती क्रेमलिन या रशियाच्या अध्यक्षांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे. चर्चेमध्ये दोन्ही देशादरम्यानचे संबंध सुधारण्यासाठी आणि युक्रेनमधील युद्ध थांबविण्यासाठी वाटाघाटी केल्या जातील. मात्र या चर्चेमध्ये युक्रेनला सहभागी करून घेतले जाणार नाही. दुसरीकडे आपल्याला या चर्चेत रस नसल्याचे सांगत युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की सोमवारी सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर गेले. तर याच युद्धाशी संबंधित चर्चा करण्यासाठी पॅरिसमध्ये युरोपियन नेत्यांची बैठक होत आहे. पॅरिसमध्ये युरोपियन नेत्याची बैठक. युक्रेन युद्धासंबंधी चर्चा करण्यासाठी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी सोमवारी पॅरिसमध्ये युरोपीय देशाची बैठक बोलावली. त्याला युरोपियन महासंघाचे सदस्य देश आणि ब्रिटनचे नेते उपस्थित आहेत. बैठकीमध्ये तातडीने संरक्षण खर्चात वाढ केली जावी अशी मागणी पोलंडने केली. ही बैठक सुरू होण्यापूर्वी मॅक्रॉन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी दूरध्वनीवरून संभाषण केले. मात्र दोन्ही नेत्यादरम्यान काय चर्चा झाली याची माहिती मॅक्रॉन यांच्या कार्यालयाने दिली नाही. झेलेन्स्की UAE सौदी अरेबियामध्ये मंगळवारी रशिया व अमेरिकेच्या शिष्टमंडळादरम्यान चर्चा होणार असल्याची घोषणा झाल्यानंतर युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी सोमवारी संयुक्त अरब अमिरातीचा दौरा केला.
ज्या चर्चेमध्ये आपला सहभाग नाही त्या चर्चेचे फलित आपण मान्य करणार नाही, असे त्यांनी सांगितले. ते म्युनिकमधील सुरक्षा परिषद आटोपून थेट ला रवाना झाले. त्यांनी अबुधाबी येथे चे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन जायद अल नाहयान यांची भेट घेतली. युद्ध सुरू झाल्यापासून रशिया आणि युक्रेनमधून बाहेर गेलेले अनेक जण युएईत राहत आहेत. त्यामुळे तेथेच शांतता चर्चा होण्याची शक्यता अनेक दिवसापासून व्यक्त केली जात होती. मात्र आता ही चर्चा सौदी अरेबियामध्ये होणार आहे. हा न्यायालयाचा अवमान का समजू नये? उत्तर प्रदेशातील कुशीनगर येथे एका मशिदीचा भाग पाडल्यावरून सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांना नोटीस बजावली. सर्वोच्च न्यायालयाने बांधकाम पाडण्यासंबंधी दिलेल्या निर्देशांचे उल्लंघन करून मशिदीचा भाग पाडल्यामुळे न्यायालयाचा अवमान झाल्याप्रकरणी तुमच्या विरुद्ध खटला का चालू नये, अशी विचारणा न्यायमूर्ती भूषण आर गवई आणि न्यायमूर्ती ऑगस्टिन जॉर्ज मसिह यांच्या खंडपीठाने सोमवारी केली. पुढील आदेश मिळेपर्यंत संबंधित मशिदीचे अधिक पाडकाम करू नये असे निर्देशही न्यायालयाने दिले. कुशीनगरच्या अधिकाऱ्यांनी 9 फेब्रुवारीला मशिदीचा भाग पाडताना जाणीवपूर्वक न्यायालयाच्या निर्देशांचे उल्लंघन केले असा आरोप करणारी अवमान याचिका ॲडव्होकेट अब्दुल कादिर अब्बासी यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. त्यावर सोमवारी सुनावणी झाली. निवडणूक प्रक्रियेवरील शंकामुळे अविश्वासाची भावना. निवडणूक प्रक्रियेवर शंका घेणारी खटल्याची सुनावणी दीर्घकाळ चालत असल्यामुळे निवडणूक प्रक्रियेविषयी अविश्वासाची भावना निर्माण होते, असे मत मावळते मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सोमवारी व्यक्त केली. अशा प्रकारे अविश्वासाची भावना वाढीला लावणे हाच याचिकाकर्त्यांचा हेतू असतो, असा आरोपही त्यांनी केला. निवडणूक कालावधीचा विचार करून तशा खटल्यांची सुनावणी ठेवली तर ते योग्य ठरेल, असे त्यांनी सुनावले. ठेव विमा संरक्षणात वाढ. 5 लाखाच्या रकमेत वाढीचे केंद्रीय अर्थ मंत्रालयाचे संकेत. न्यू इंडियावर भाष्य टाळले. विशेषतः सहकारी बँकांमधील ठेवीदारांच्या हितसंरक्षणासाठी ठेव विम्याच्या सध्याच्या 5 लाख रुपयाच्या मर्यादेत आणखी वाढ करणे आवश्यक असून या संबंधाने गांभीर्यतेने विचार सुरू आहे, असे केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडून सोमवारी स्पष्ट करण्यात आले. केंद्रीय अर्थ मंत्रालयातील सर्व सचिवांच्या उपस्थितीत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या येथे अर्थसंकल्प पश्चात वार्तालापानिमित्त आयोजित पत्रकार परिषद असे स्पष्ट संकेत देण्यात आले.